विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती 180 जागा जिंकणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास। 400 पारच्या नाऱ्यामुळे कार्यकर्ते गाफील राहिल्याने लोकसभेला फटका। शिंदेंची कबुली। ठाण्यातून महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांनाच जनतेने तडीपार केलंय। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। रवींद्र वायकरांच्या मेहुण्यानं वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन। मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल। तर विरोधकांचा हा तर रडीचा डाव। वायकर यांनी आरोप फेटाळले। ईव्हीएम आणि पंडिलकर यांचा काहीही संबंध नाही। ईव्हीएमला ओटीपी लागतच नाही। निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण। ईव्हीएम हॅक होण्याचा धोका कायम। त्याचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे। टेस्लाचा सीईओ एलन मस्कचं मत। तर भारतीय ईव्हीएम हॅक करणं अशक्य। माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या। हाकेंची मागणी। नागपूरमधल्या कामठी आणि कन्हान दरम्यान बसची ऑटोला जोरदार धडक। लष्करातल्या 2 जवानांचा मृत्यू तर आणखी 2 जवानांची प्रकृती गंभीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।